हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज श्रेया पण आली, खूप दिवसांनी दिसली असेल ती आम्हाला पण. आठवड्याभरानंतर भेटली ती आम्हाला पण खूप दिवसांनी दिसत असते ती. सो तिने आज गेस्ट अपीअरन्स दिलेला आहे. काय दिलंय? गेस्ट बरोबर बोलूया आता. उगाच माझी टिंगल खेचतो. विचारलं जस्ट काय दिलं. ओके तर मी सांगतो. आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही आमचे ओल्ड फोटोज ना रिॲक्ट करणार. ओल्ड अँड फनी म्हणजे ह्याच्यात मी माझे फोटोज नाही सिलेक्ट केलेत. मयुरीने माझे लहानपणीचे किंवा जुनेवाले फोटो सिलेक्ट केलेत. मी तिचे लहानपणीचे किंवा जुनेवाले फोटो सिलेक्ट केलेत. आणि श्रेयाचे फोटो जे मयुरीकडे होते जुने ते तिने सिलेक्ट केलेत. सो आम्ही ते सगळे फोटो तुम्हाला पण दिसतील इथे कुठेतरी. इथे दिसतील कुठेतरी. आणि आम्ही आमच्या फोन मध्ये ते फोटोज बघून रिॲक्ट करणार आहोत. फर्स्ट फोटो कोण दाखवणार? फर्स्ट फोटो मी वेदांचा. अरे यार तिला सगळे फोटो दिसतात आहे मागे बसले. मी पहिले वेदांचा फोटो दाखवते. तो आमचा सगळ्यांचा सगळ्यात फेवरेट आहे. सगळ्यांना आवडतं आमच्या ग्रुप मध्ये. सगळ्यांना फोटोचा फोटो काढलेला असेल. फोटोचा फोटो काढलेला असेल. अरे यार लिटरली असं वाटतं तर पुढच्या बनी तीच झाड खणू शकतो लिटरली. माझ्याकडे खूप सारे काय स्किल्स होते तेव्हा. आता तुझ्याकडे आहे वेदांचा कुठलं इन्फॉर्मेशन का क्या करेंगे काय करणार? मलाच नाही माहिती. तू इथूनच बघ. कधी तर मलाच नाही आठवते. दाखव कधी मी तुला का पाठवलंय? आमची लिटल एके जोशीची प्रिन्सेस जवळ घे. मी फेमस शनाया फ्रॉम एके जोशी. त्याच्या बाजूला दुबईवरून आलेली शेख वाटते उभी. ती जाऊन टाकणार आहे मी. आपल्याला मी श्रेयाचा दाखवते फोटो. दाखव. तेवढं कट करू आपण आणि असा ठेवू. ती कोण कशी वाटते म्हणजे तारक मेहता मध्ये ती दया चुडेल म्हणलेली नाही काय, लिपस्टिक जाड जाड अशी लावून मोठी केस सोडली. आम्ही पनवेलला गेलो तेव्हाच. मला सांग मयुरी, तुझं फॅशन सेन्स तेव्हा काय होता? फॅशन सेन्स म्हणजे काय होतं तुझं? म्हणजे तुझं चोकर वाला हा फोटो फेमस होता. विचार फेमस होता. असं स्कूल मध्ये मुलं मरत होती याच्यावर. विचार ना, श्रेयाला पण माहितीये. काय काय म्हणून घातले पण फॅशन डूड. मग तेव्हा हा स्कूल मध्ये व्हायरल झालेला माझा तेव्हाच्या काळात. हिरोईन मला तेव्हा सेल्फी काढायला वेगळंच क्रेज होतं. मी जेवढे 5 मिनिटं मिळाले ना घरी, कोणने पटपट क्लिक करून टाकायची फोटो. एकदम मयुरीचा एकदम शॉर्ट हेअर एरा वॉज दिस. तेव्हा मम्मीने मला हेअरकट साठी नेलेला. हा तुम्ही हेअरकट साठी नेलेलं आणि तिने एवढेच कापले डायरेक्ट धापेत. मी दाखवू आता? मला जर दाखवू दे. मयुरी स्ट्रोल होणार यार. आमची फॅशन क्वीन. आय एम व्हेरी एक्साइटेड टू शो दिस फोटो. आता मी वेदांचा दाखवते. ओ माय गॉड, हिरो. आता हा फोटो आणि मी याच आउटफिट मधला अजून एक फोटो साइड बाय साइड दाखवेन. वर्कआउटच्या आधी आणि वर्कआउट नंतर. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जिम करा आणि त्याच आउटफिट मध्ये. आणि जिम करून कंटिन्यू करा. याच्यावर का नाही जिम केलं मी परत लावणार आहे. मी आता पुढच्याच महिन्यात परत लावणार आहे. ओके, तो व्हिडिओ मध्ये बोललाय. येस. तो नंतर तुम्हाला इथे अंडी दिसतील अशी फुगलेली. अंडी असतात ती. पाव तरी बोलली असती. आता अंडी बोल. मोबाईल असं बोलेन सारखा. आमचा फॅशन क्वीन बाय द वे. काय घातलंय मी? काय हा फोटो? झेप्टो. असं का वाटतंय? हे चॅलेंज मी याला सांगून चूक केली आहे. आणि मला आधी वाटलेलं की याचे फोटो एकदम मी तोडले असे एकदम दाखवणार आहे एकदम भारी. काय करत होती? अरे मलाच आठवत नाही. हे टिकटॉक आहे. टिकटॉकचा क्रेज आलेला आणि तेव्हा बॉय चॅलेंज होतं समथिंग काहीतरी असं होतं. तेव्हा केस असे पुढे घेऊन मुलगा हे करायचे. आफ्टर युअर क्लायंट ड्राइव्स यू क्रेझी. आता एवढे सगळे दोघांनी दाखवले मला. काय बघ ना अशी. यार
या स्टोरी, या फोटोच्या मागची स्टोरी मी टाकलेली मला माहिती मेकअप व्हिडिओ बघा मग तुम्हाला मी आता एक फोटो दाखवतो. इथे चांगली दिसते, नॉट बॅड. क्यूट दिसते हा. यावेळेस मला डेंग्यू झालेलं म्हणून मी असे फोटो असतोच पाठवले. वेदांत यार. आता मी वेदांचा दाखवते. आशिक हूं मैं. काय हमें हर साल एक बार तो गोवा आना ही चाहिए. आता असंच वाटतंय तो. पण अरे, funding अक्षय जर खन्ना का- वाटतोय हा फंडिंग जर का वेदांत करणार असेल तर. त्याच्यात पण असं अजून एक त्याच्यात सेम आहे. दिल चाहता है. तर मी श्रेयाचं दाखवते हा. टाणा. शी, मी भूत दिसते त्याचा लिटरली. पांढरं पिठाच्या गिरणीतून बाहेर आल्यासारखी वाटते. अफजल खान वाटतेच ते तो बोला, हा शिवाजी आहो बरे गले लग जाओ तशी पिठाच्या वाटते. गिरणीतून बाहेर आलेली. तो जॉब आपल्या फ्रेंडचा आहे. हा हीच आहे. गेस करा कॉमेंट्स मध्ये. कोणाला आम्ही अफजल खान बोलतो ते गेस करा. तुम्ही रेग्युलरली बघता तिला. हा मी दाखवतोय. ती जसं बोलली तिला सेल्फी काढायची खूप सवय होती. घरी एकटी असल्यावर कशा फोटो काढून टाकायची. त्याचे लाईव्ह एक्झाम्पल आहे. शी अरे काय. ओ गॉड. अरे माझ्याकडे हे एक पण फोटो नाही आहे. This is full 2015-16 वाला era. हे 10th स्टँडर्ड हे नक्की माहितीये मला कारण तेव्हा ते तिने चोकर पण घातलाय गळ्यात. अरे हे आले कुठून मला दिसेल फोटो. तिने चोकर पण घातलाय तो पट्ट्यावाला. मिळाले कुठून पटे फोटो. रडते का? माझ्याकडे नाहीये ते फोटो. रडू. माझ्याकडे फोटो. हा फोटो आहे. हा वेदांत. मी पण काढलाय यार. मी पण काढलाय. हा वेदांत साठी माझा फर्स्ट फोटो आहे. हिला दात बघायचे. त्याच्यात अरे तू त्याचा हा दाखव ना. चंद्रकोर बघ त्याची. हा, तो दाखव. तुझी स्माइल बघ आधी. दमदाटी ए बट पफ बघ. हा खूप फेमस झालेला फोटो. मग मी कुठे काय बोलतो. आता या फोटोची स्टोरी. हा पहिला फोटो आहे आमच्या दोघांचा ना. अगदी एकदम पहिला फोटो. एकदम फर्स्ट फोटो तो आमचा. 11th स्टँडर्ड मधला आपला ना. ट्रेडिशनल डेचा फोटो आहे तो आमचा. हा ट्रेडिशनल डे. ट्रेडिशनल डे मी डान्स केलेला ना. बाय द नेक्स्ट फोटो वॉज क्वाइट फेमस. बाय द वे बघू. क्यूट होता. तिने मीडिया शटरची सुरुवात तिथून केलेली. तिथूनच केली होती. तर किती वेळा सालचा फोटो मला आठवत नाही. मी सांगते हा 9th का 10th चा फोटो लिहून गेले मी फेसबुकवर बघितलेलं. हा खूप फेमस होता. हिला माहिती स्कूल मध्ये हा कॅमेरा. मी कॅमेरामध्ये बघत पण नव्हती. मी बाजूला विधी चालली ना तिथे बघते आणि इथे क्लिक करते. मीडिया शटरची सुरुवात तेव्हापासूनच प्लॅन केलं होतं डोक्यात की फ्युचर मध्ये आपल्याला गरज लागणार आहे. 9th स्टँडर्डचा फोटो आहे माझा. ठीक आहे. आता हा आमचा स्कूलचा तू आता दाखवतेस ते पण पाठवून बेस्ट दे. फोटोज. या येस तेव्हा माझे केस आईने एवढे छोटे केलेले ना यार. मयुरीचं फेअरवेलला पण एवढेच छोटे केस हा होते. आईने मला ते केस कापायचे म्हणून माझे मस्त लांब केस होते. नंतर तिने एवढूशे करून टाकले सरळ. आता वेदांचा दाखवते. आधी हसून घेता. माझ्या काहीतरी घाणेरडा फोटो काढला असणार. तुझे खूप चांगले चांगले काढलेत. हा माझा खूप घाण होता. हा खूप घाण होता. मला काहीतरी बोलायचं पण जाऊन. बोल बोल अगं But बोल तेव्हा बोल. पण माझ्यावरती मुली फिदा होत्या. तू दाखव. चिपकली बघायची. चिपकली ती भिंतीवाला फोटो असणार हा. घालणार बघितलं. माझी का मला मोर दॅन फोटो ड्रेसवर मला जास्त चर्चा. तिला माहितीये बॅक स्टोरी काय आहे ड्रेसची. हा फोटो छान आहे कारण आम्ही पहिल्यांदा आमचं कार्ड प्रिंट होऊन आलेलं. माझ्या केसांना काय झालेलं. ते शाकाला का बुम बुम वाटत पेन्सिल. आता मी मयूरचा एक फोटो दाखवतो. मयुरी गाडीतून उतरायची बाकी आहे फक्त. मयुरी मेरे को घर जाना है. नाही तू टच नाही करायचं. फोनला टच नाही करायचं. डिलीट. नेक्स्ट थोडा रिलेटेबलच फोटो. आता गो दाखव मयुरी. ओ मला कळलं. वेदांतने मला व्हिडिओ त्याचं ना टॉन्सिलचं ऑपरेशन झालेलं आणि मला तिथून व्हिडिओ कॉल केलेला. तेव्हा त्याचा एक ओठ असा एकदम सुचले. ते एनेस्थेशिया इथे काहीतरी लागलेलं तेव्हा आणि ते ओठ सुचलेलं. आता श्रेयाचा फोटो. असं वाटतं शी आले. शी आलो लवकर. माझ्या फ्रीजर.
ती टॅटू काढत होती तेव्हा तिला जबरदस्त दुखत पण होतं पण तरी काढायचंय पहिला. तू आता मी दाखवू. आता तू 2 फोटोज आहेत, तुम्ही दोन्ही फोटो एकत्रच बघा आणि आयब्रोज बघा तिचे. शी यार बघ ना असं. अरे हा कधीचा कपडे पण नाही माहित मला हे कधीचे आहेत काय. शी एवढा टॉप अँगल होता इथून. आता मी वेदांचा दाखवते. हा वेदांचा फेमस फोटो होता. हा नव्हता प्लीज. हा तुझा होता खूप दिवस. मी किती जागी बघितलेला वेदांचा ते कसं आहे माहितीये का, मला दुसरा फोटो घेईपर्यंत मला तोच फोटो असतो डीपीला. तोच फोटो सगळीकडे होता. आता गोव्याला जाऊन मला 2 वर्ष झाली पण डीपीला तोच फोटो आहे. आता याच्यात हा फोटो मला जाम आवडायचा तेव्हा. हा चांगला आहे, हा खूप चांगला आहे. हा आता पण चांगला आहे. हा मी कॅमेरा मधून काढलेला आहे फोटो. स्ट्रगल इज रिअल. मी कॅमेरा वगैरे सेटअप करून माझे सेल्फी काढायला फक्त कॅमेरा सेटअप खूप करायचा. चांगला फोटो आहे हा, मला पण आवडला. थँक्यू. आता फेस फॅक्ट चांगला आहे, चांगला फोटो आहे. ट्रान्सफॉर्मेशन दिसत काय चांगलं आहे. पण कॅन यू सी. हा ते ट्रान्सफॉर्मेशन आहे. जिमला जाते ती रोज. या सायलेन्स वरून हात समजा joke होता. हात जोक होता ज्या प्रकारे हसलोय आम्ही. मयुरीचा दाखवतो एक फोटो. कचऱ्याची बॅग वाटतीये मी. स्वतःच बोलते. बघे ना कशी वाटते. वेदांत सर डार्क होईल. बेस्ट फोटो तू कशी विसरली? बेस्ट फोटो तिला लक्षात नाही, तू कशाला आठवण करून देते? अरे आमचं कॉन्व्हर्सेशन सगळ्यात भारी झालेलं. कॉन्व्हर्सेशन बोलली मी. झालं लगेच बोला. हा 2 मिनिटं त्याच्या स्क्रीनवर मी आणि मयुरी जेव्हा पहिल्यांदा त्याने तो केप घातलेला आम्ही एवढं बसलेलो की मला खायला ही आणि मी ही मला रेडी व्हायला आम्ही व्हिडिओ प्ले करते. एग्जाम में आई थी एग्जाम मैंने व्हाइट साड़ी अंदर जीव जाणारे वेदांत हसून आता आता बघू द्या आधी केस नाही. वेदांनी आधी सगळं पॅक बोलत दाखवलं. कसं घातलेलं मी त्यांच्यामध्ये कॉन्व्होकेशनला एकदम पर्पल कलरचा आणि हा केप दिलेला आणि टोपी भलतीच होती काय. आणि सगळ्या मुलांना सेम साईजची टोपी दिलेली. छोट्या डोक्याचं मोठ्या डोक्याचं सेम केस एकदम असे. आणि मेन काय ही ना मला रेडी व्हायला हेल्प करत होती. आम्ही एकदम सिरियसली असं ते केप मी घालते हे करते आणि वेदाने केप इथपर्यंत बंद केलेला. केप इथपर्यंत बंद आणि टोपी अशी एकदम केस पण वरती. किती वेळ बोलते एकच बोलते सारखं. कम्प्लीट करायला दिलं का मला? आता हा फोटो बघ. हा एवढं नाही. हा आमचं कॉन्व्होकेशनच्या आधीच आहे. लास्ट एक्झाम वाला फोटो आहे जेव्हा हिला डेंग्यू झालेला आणि कॅबने जायचो आम्ही घरी. सॉरी इथे. शी हिचे फोटोच नाहीयेत यार. शी हा फोटो मला नाही आवडला. एवढे माझ्या गाण्याने फोटो ठेवला आणि बोलतो आपण आवडा आहे माझ्याकडे. अरे यार तूच पाठवलं ते सगळे ग्रुपवर. हिला उगाच आणलंय आज. पाणी मला कॅरेक्टर आम्ही गेलेलं त्याला. ओ शिट, हा फोटो तर घ्यायचाच राहिला. मयुरीचा हा फोटो तर आलाच पाहिजे. हा तर थंबनेलच टाकतो मी. आजचा व्लॉग मीच एडिट करणार. हसतो काय तू का असली ए छान दिसते. तुम्ही पण बोलणार खूप सुंदर दिसते मी. हा सुंदरच दिसते आम्ही. हो वेदांमुळे असते मी. ओ आता मी एक कॅप्शन सोबत फोटो दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आता मी कॅप्शन सोबत दाखवतो. हा फोटो आहे. ठीक आहे, हा फोटो आहे आणि मी कॅप्शन वाचून दाखवतो. डी हा का डी नाही, टीएची डी नाही, डी 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 मोर यू हाईड युअर फिलिंग फ्रॉम सम वन
1 लिहिलंय. त्यांचं नीट बोल. हार्डर यू फॉल फॉर दॅट पर्सन. अरे मी वाचू लागलो माझ्या टोन मध्ये तेव्हाच्या टोन. ती मोर यू हाईड युअर फिलिंग्स फ्रॉम समवन हार्डर यू फॉल फॉर दॅट पर्सन. असं मला तेव्हा डोक्यात वाटलेलं. पण तुम्हाला मी फोटो टाकीन तेव्हा दिसेल खाली काय लिहिले. सो तुम्हाला कळलं असेल रिॲक्टिंग टू फनी अँड ओल्ड फोटोच्या जागी रिॲक्टिंग टू मयूर राणेच फोटो झालाय. चांगलीच रोज झालेली ती आज. आणि मी याच्या मागे लागलेली तेव्हा की यार हे करायचं हा व्हिडिओ करायचाच आहे. तेव्हा बोलेल की नाही माझे यार जासूस नाही यार. सगळीकडे आहेत. तुझे कुठून फोटो झालेत ते मला विचार. म्हणजे मला असं वाटतं श्लोक बिक असणार म्हणजे माझा भाऊ त्यांनी पण काहीतरी टाकलं असणार आहे. तुझ्या भावाचं काय नाही, तुझ्या बहिणीलाच पकडलेलं मी. ताई अरे हा तिच्याकडे खूप आहे ते सगळे फोटो. कारण तेव्हा तिच्याकडे फोन होता आणि माझ्याकडे फोन नव्हता. मी तिच्या फोन मध्ये 100 फोटो काढायची. शी यार स्मार्ट. धोका. अशा प्रकारे आता वेदांत खानविलकर अशा smart आहे. प्रकारे वेदांचे पण आता मी व्हिडिओज लवकरच घेऊन येणार आहे. सो सबस्क्राईब करून राहा. आपण कुठून फाइंड आउट करणार मी एकुलता एक. मी फाइंड आउट वेदांचे व्हिडिओज आहेत माझ्याकडे पण तुम्हाला कधी पोस्ट करायला देत नाही. सो मी ते आता दाखवेन तुम्हाला. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ बघायचे सबस्क्राईब करा. बाय बाय.